नमस्कार, मी सुनीता गाडेवडर. आज मी बनवत होते, अमावास्या पण आहे, पोळा पण आहे, तर पुरणपोळीचं नैवेद्य देवी देवतांना लागतं. दर अमावास्येला मी करत असते आमच्या घरातलं कुलदेवीसाठी. प्रॉपरली पूर्ण व्हिडिओ मी गेल्या अमावास्येचं टाकली होती, पुरणपोळीचं म्हणजे प्रॉपर जे बनवलेला. आता काही शॉर्टकटमध्येच घेतलं, कारण शिवश्री पण खूप त्रास देत होती. तर अशा पद्धतीनं मी पुरणपोळी बनवून घेत होती. उशीर पण झालं होतं. संध्याकाळी प्रतीक्षा कॉलेजवरून आल्यानंतर मी सुरुवात केली होती स्वयंपाकाला. तरी मला लागलं 5:45ला सुरू केली होती, तर 7:30 वाजलं, म्हणजे जेवण वगैरे बनवून रेडी व्हायला. देवी देवतांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं त्यांना. मग त्यानंतर शिवश्रीला आम्ही भरवलं. त्याच्यानंतर मग प्रतीक्षाला जेवण दिली. मग मी बाकीचं राहिलेले सगळं स्वयंपाक बनवून घेतली. आमटी, भात, भजी, पापड, दूध वगैरे गरम केलं. त्याच्यामध्ये केसर टाकून देवीला नैवेद्य ठेवली. आपल्याला वाटते मुलं मोठं झाले की थोडंसं खेळतात, आपण फ्री होतो. पण ते सगळं उलटं विचार आपण करतो. जेव्हापर्यंत लहान असतात तोपर्यंतच त्यांनी शांत एका ठिकाणी राहतात. जसं मोठी होतील तसं सगळं सरा सापासारखं घरभर फिरतात. आपल्याला काहीच काम सुधरून देत नाहीत. तर छान असं काठोकाठ मस्त पोळी फुगलेलं होतं. सगळंच पोळी मस्त छान असं खमंग खाटोकाट फुगलेलं होतं. तर बघून बरं वाटलं. जर आपण केलं काय, जेवण छान झालं की खुशी होते. म्हणजे असं म्हणजे मूड पण येते की अजून आपल्याला अजून काय वेगळं करायचं वगैरे आपण विचार करतोय. तर तसंच आज छान पोळी बनत होतं, तर मला इच्छा झाली जसंच की आमटी, भजी सर्व काही स्वयंपाक तुम्ही बघू शकता. भजी छान कांदा भजी केलं होतं. तर कुरड्या पापड सर्व प्रकारचे माझ्या आईने बांधले, ते सगळं तळली होती. नाचणीचं वगैरे पण दिली होती त्यांनी. इकडं दूध वगैरे रेडी करून घेतली. तर चला, आमचं पुरणपोळीचं बेत होतं रात्रीचं जेवणामध्ये.